नमस्कार मित्रांनो, एन के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. आज आहे आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन, ज्येष्ठ नागरिक दिन. या दिनाच्या निमित्ताने पुन्हा नव्याने मन आकाश पांघरावे, हृदयी तव घेऊन उंच उंच उडावे. पुन्हा नव्याने हिरवाई ही अनुभवावी, स्वच्छंद होऊन भटकंती करावी. पुन्हा नव्याने मुक्त श्वास घ्यावा, समाजातील गर्दीचा भाग बनावा. पुन्हा नव्याने तुझ्यात सामवावे, तुझ्या माझ्या नात्यास जागवावे. पुन्हा नव्याने उठून उभे राहावे, हसावे स्वच्छंद जगाला हसवावे. अशा खूप साऱ्या इच्छा घेऊन आपल्या अवतीभोवती खूप सारे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरी राहत असतात आणि हे नागरिक खरोखरच आपल्या घराचा एक आधार असतात, आधारस्तंभ असतात. आणि म्हणूनच आपण ओल्ड इज गोल्ड ही जी म्हण म्हणतो, यामुळेच म्हणतो. आणि त्यामुळेच आम्ही आमच्या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिनानिमित्त गावातील काही ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना आमंत्रित करून एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. तो आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेअर करत आहोत. आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन आहे. या आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याकडे एक गावातील वयोवृद्ध नागरिक आदरणीय भागोजी रामदेव मुळे हे बाबा या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या वयोवृद्ध दिनाच्या त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेतील आदरणीय श्री सानप सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या दिनानिमित्त या ठिकाणी बाबांचा या ठिकाणी सत्कार करावा. गांधीने हाणायचं. पुन्हा मोहर झालं मग गांधी जन्म जिंकराबाई झाल्याच्या बाद मग जिंकराबाई 10 वर्ष 15 वर्ष राज्य केलं. मग तिने आणीबाणी काढली. मग आणीबाणी काढलं, मग चेक करायला आता भयान झाले. आईचं मारलं गेलं लुटून. म्हणजे बाप काय करा म्हणजे आता. मग पंडित हे झालं, पण आधी ते पण हे होते नेहरूजी. आणि मग मोहर झालं, मग इंदिरा गांधी झाल्याच्या बाद मग ते आले आपले इंदिरा गांधी, राजीव गांधी. हां, आणि मग त्याच्या बाद मग आता हे मग हे आता आर पाटील हे मग आता हे तर आता बस सरकारच गाडी झालं. आता एक दिवशी परवा म्हणजे हे गावामध्ये तुमचं काही होणार नाही, पण आबा चांगलं वागा, आपल्याला कधीच गाडा येणार नाही. आम्ही गीताबाची राखून दिवस नाही येऊ का आला तुम्हाला सांगायला 82 वर्ष झाली. मला मी सांगलं होतं पांडवांनी काय केलं, जुले झाले काय केलं, पण आता इथं सांगायला काय तुम्हाला समजत नाही. आभार. तुम्ही लहानपणी कोणते खेळ खेळायचे? पाट्या, चेंडू, हुतुतू, कबड्डी, काही जे नाही ते खो खो काही बी. काठी मागे टोपा, काठी खालून खाली ठेवतो, अशी काठी खालून काढून ठेवतो आम्ही. सुरपारंबे, हा सूरपारंब्या काही बी. गोट्या कावड्या चट करून आलो, अनुभव आलो आम्हाला. तसा तुम्ही आता शुभेत राहून शाळा चष्मा पण नाही होतो. चष्मा पण नाही. नाही काहीच नाही. काळ्या वजनासाठी 82 वर्ष झाले. आजार नाही, चष्मा नाही डोळ्याला, काहीच नाही. नाही. बाबा तुम्हाला मोबाईल आहे का? काहीच नाही. मला इथं डॉक्टर आले, ते म्हणले की गावाला घातलं, मला दिसायला म्हणे लोक लोक बाबा तुमच्या लहानपणी शाळा होती का? हा, तुम्ही शाळेमध्ये जात होते का? शाळा केलं म्हणून शिकलो. पहा, बाबा लहानपणी शाळेत जात होते तेव्हा आपली शाळा कुठे भरत होती बाबा? शाळा चावडी. हा, चावडीमध्ये शाळा भरत होती. तेव्हा ही शाळा होती का इथं? नाही, काही नाही खरं, पटक होता सर, काही नाही खरं, भूक खेळत होती. हा. तर बाबा पहा लहानपणी शाळेमध्ये जात होते म्हणून बाबांना लिहिता येतंय, वाचता येतंय. आणि बाबा आता गीता ग्रंथाचं प्रवचन सुद्धा करत असतात. हा, भगवद्गीता पुरी पाठ. हा, त्यांना बाबा तुम्हाला एखादा श्लोक येतो का भगवद्गीतेमधला? एखादा म्हणा तिथं असेल तर. माहिती आहे एखादा असेल तर सांगा. मग आज काय अर्जुनाला
भीष्माच्या हे म्हणले बाबा हे आम्हाला तुला काही द्यायचं नाही म्हणले अर्जुनाला म्हणजे पाठवाला भीष्माच्या गंगा भीष्म अर्जुन लय मोठे इकून अर्जुन इकून आणि हे इकून म्हणजे काही नाही त्याचं कमी भरणे द्यायचं पण जेव्हा मला अरे गॅसची नाव तरी द्या व्हिडिओ म्हणजे काही नाही आणे नाही द्यायचं पाठवाला म्हणजे भीष्माच्या अरे गंगा भीष्म ते पुन्हा राहायला राहायला तो योगी होता ते कुणी मामा द्यायचो ते काय मग आता ते म्हणजे काय झालं मग भाऊ द्या म्हणजे हे करा त्याचे बापन भाऊ दिसायला सरी मुलाला दिसायला म्हणलं मग तू घेऊ नको म्हणलं सगळे दिसायला आज म्हणजे तू मारायला आली पण ते आपण करून घ्यायचं करून घ्यायचं म्हणजे आम्हाला मग त्याला अर्जुनाला घातलं अर्जुनाला समजलं जेव त्याला वाटलं मला नेवण्याचे सगळे नातेवाईक येतात. हा पण तो आज दुसऱ्या मग म्हणजे जेव आहे तर तो जेव कोणाला समजत नाही की मग आपला आज ह्या आजच ते जेवणात बसलं होतं पण चांगलं सांगितलं म्हणजे म्हातारे मला असं जावं तर मग मी आलो तर आपल्या शाळेमध्ये आज बाबा आलेले आहेत. त्यांनी आपल्याला त्यांचे अनुभव त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची राजकीय कालावधी इंदिरा गांधी यांचं सरकार असतानाचे अनुभव त्याच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांचा अनुभव हे आपल्यासोबत त्यांनी शेअर केलेला आहे. त्यांच्या लहानपणीच्या त्यांनी आपल्याला आठवणी सांगितलेल्या आहेत. बाबा तुम्ही आमच्या शाळेमध्ये आलात तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि आजच्या या वयोवृद्ध दिनाच्या आम्ही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य असंच निरोगी आणि चांगलं लाभावं या शुभेच्छासह तुम्ही शाळेत आल्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. क्लॅप गो.